मिनिट थांबता कार्यक्रम लगेच कंटिन्यू. AGV न्यू इरा किड्स शाळेच्या प्रांगणामध्ये जो काही हा 28 फेब्रुवारी हा जागतिक निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ह्याच प्रदर्शनाच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि यासाठी 110 विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट समोर मांडलेले आहेत आणि हे सर्व जे प्रोजेक्ट आहेत तर वेगवेगळे प्रत्येक प्रोजेक्ट हा वेगळा आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचं तसेच पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना केलेलं सहकार्य त्यांनी आपल्यासमोर दिसत आहे. पालकांनी त्या विद्यार्थ्यांच्या जे काही प्रयोग सादर केले याबद्दलचे रिव्ह्यू सगळे खूप चांगले दिलेले आहेत. कार्यक्रमाबद्दल आपण अधिकची माहिती काय द्या? सर्वप्रथम नमस्कार. आज एज्युविजन अँड न्यू इरा किड्स इंग्लिश स्कूल अर्धापूर या शाळेमध्ये 28 फेब्रुवारी हा जागतिक विज्ञान दिवस या दिनानिमित्त आपण विज्ञान प्रदर्शनाचे आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मग हा कार्यक्रम घेण्यामागचा मूळ उद्देश म्हणजेच की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा वृद्धिंगत व्हावा आणि त्याचबरोबर आजचं हे युग हे स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये जर विद्यार्थ्यांना टिकायचं असेल तर त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी त्यांना पार्टिसिपेट होणं आवश्यक आहे आणि त्यांच्यामध्ये जो स्टेज करेज हा चालतो आहे, स्टेज करेज विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत व्हावा यासाठी आपल्या शाळेतर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन नेहमी करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणजे आज कैलासवासी शंकरप्पा रावते बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच यशस्वी प्रतिष्ठान या दोन्ही संस्थेच्या मार्फत आज हा आपल्या अर्धापूर शहरामध्ये विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला सकाळी इनॉग्रेशन झालेलं आहे. त्यावेळेस नागेश खरसकर सर, त्याचबरोबर बोबडे सर, सकारामजी क्षीरसागर, बरेचसे पॅरेंट्स आणि बराचसा पालकवर्गसुद्धा कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीसाठी उपस्थित होता. त्यानंतर एक 3 तास ते 4 तासापासून हा प्रदर्शनाचा कार्यक्रम चालू होता आणि आता कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे बक्षीस वितरण. त्या बक्षीस वितरणात देखील पालकवर्ग आणि सत्कार समारंभाचा कार्यक्रम आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन्स पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होता. यासाठी कैलासवासी शंकरप्पा रावते बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि यशस्वी प्रतिष्ठान या दोन्ही संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई रावते, शिक्षक वर्ग आणि भाग्यशेष वारसाचे संपादक आनंदराव शिंगारे हे उपस्थित होते. त्याचबरोबर बराचसा पालकवर्ग देखील उपस्थित होता.